समजा तुमच्या गावातील पाटलाने एक 50 लाखाचं घर बांधलं. तुमच्या गावातील सरपंचाने एक 30 लाखाची गाडी विकत घेतली. यामुळे तुमचं गाव श्रीमंत होतं का? गावातील प्रत्येक माणूस श्रीमंत होतो का? उत्तर आहे नाही. असंच काही होतंय भारताच्या इकॉनॉमी सोबत. मागच्या काही दिवसांपासून आपले न्यूज चॅनल्स आपल्याला सतत सांगतायत, की भारत जगातील 4थ्या नंबरची सगळ्यात मोठी इकॉनॉमी बनला, सगळ्यात मोठी जीडीपी बनला. पण त्याचं वास्तव काय आहे? खरंच भारत जगातील सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे का? खरंच भारतातील प्रत्येक माणूस श्रीमंत झालाय का? कोण वाटतं की हे इकॉनॉमी ही सगळ्यात मोठी आहे किंवा जीडीपी ही सगळ्यात मोठी आहे? कोणता देश सर्वात श्रीमंत आहे? कोण डिसाईड करतं? आणि मुळात इकॉनॉमी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे काय? आणि याचा आपल्या मिडल क्लास माणसाला काही उपयोग होणार आहे का? हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की शेअर करा. मागच्या 15 दिवसांपासून प्रत्येक न्यूज चॅनल आपल्यावरती जीडीपी, इकॉनॉमी असे मोठे-मोठे शब्द फेकून मारण्याचा प्रयत्न करतोय. थोड्या लोकांना ते कळतायत, थोड्या लोकांना ते शब्द कळत नाहीत. तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत. तर मुळात झालंय काय? IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स नावाची एक इंटरनॅशनल संस्था आहे. त्या संस्थेने जगातील इकॉनॉमीचं एनालिसिस करून एक रिपोर्ट तयार केला गेल्या एप्रिलमध्ये आणि त्यांनी एक एनालिसिस किंवा एक रिपोर्ट दिला, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं, की भारताची जी इकॉनॉमी आहे ती 2025च्या डिसेंबरपर्यंत जपानला मागे टाकेल. म्हणजेच भारताची इकॉनॉमी होईल $4187 ट्रिलियन इतकी आणि जपानची इकॉनॉमी आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती आहे $4186.40 ट्रिलियन इतकी. म्हणजे फक्त $50 ट्रिलियन आपण जपानला मागे टाकणार आहोत. पण बॉस जीत तो जीत होतीये. त्यामुळे इकॉनॉमी वाढल्यामुळे मी तर खुश आहे. पण खरंच ही फक्त खुश होण्याची वेळ आहे, की अजून काही करेक्टिव्ह मेजर्स घेऊन आपल्याला अजून स्ट्राँग व्हायची गरज आहे, हेच बघावं लागेल. मुळात मागच्या काही वर्षांपासून भारत सरकार सांगते, की आपण 5 ट्रिलियनची इकॉनॉमी होऊ किंवा $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी होऊ. हे जरी खरं असेल, पण तरी या इकॉनॉमी वाढल्यामुळे देशातील जो मिडल क्लास माणूस आहे, तो श्रीमंत होणार आहे का? आणि देश श्रीमंत होणार आहे का? फक्त इकॉनॉमी वाढल्याने किंवा जीडीपी वाढल्याने या सगळ्या गोष्टी घडतील का? आणि भारत विश्वगुरू बनेल का? हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मुळात इकॉनॉमी म्हणजे काय? इकॉनॉमी इज बेसिकली युअर इंडस्ट्रीज, युअर बिझनेसेस, युअर जॉब्स, युअर इम्पोर्ट्स, युअर एक्सपोर्ट्स, युअर फायनान्शियल हेल्थ, ओव्हरऑल फायनान्शियल हेल्थ ऑफ युअर कंट्री. आता जीडीपी म्हणजे काय? जीडीपी इज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे समजा तुमच्या एका देशामध्ये एका वर्षात किती रुपयांच्या वस्तू बनवल्या गेल्या, विकल्या गेल्या किंवा किती रुपयांच्या वस्तू किंवा सर्व्हिसेस बनवल्या गेल्या आणि विकल्या गेल्या यांचा जो टोटल आहे त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीडीपी म्हणतो. जीडीपी आपण एका एक्झाम्पलने समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुमच्या गावामध्ये समजा एका वर्षामध्ये 1 करोडची उलाढाल झाली आणि तुमच्या गावामध्ये 100 लोक राहतात. तर त्या 1 करोडला आपण त्या 100ने भागल्यानंतर जो आकडा येतो तो आहे 1 लाख. म्हणजे ते तुमच्या गावचं झालं पर कॅपिटा इन्कम. याच मुद्द्यावरती आपण येऊयात. या पर कॅपिटा इन्कम जे आहे हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. समजा तुमच्या गावची उलाढाल झाली वर्षाची 1 करोड रुपयांची. गावामध्ये राहतात 100 लोक. आपण त्या 1 करोडला 100ने भागल्यानंतर आपल्याला 1 लाख हा आकडा आला. त्यामुळे आपण म्हणतो की गावातील प्रत्येक माणूस हा 1 लाख कमवतो किंवा 1 लाख रुपये कमवतो वर्षाला. इथेच मुळात गोम आहे. कारण काय होतं, प्रत्येक माणूस 1 लाख कमवतो असं होत नाही. कोणी जास्त कमवत असेल, कोणी कमी कमवत असेल. एक उदाहरण देतो. समजा तुमच्या गावातील पाटलाने एका वर्षामध्ये 10 लाखाची एक कार खरेदी केली. सरपंचाने एक 10 लाखाची कार खरेदी केली आणि ग्रामसेवकाने एक 30 लाखाचं घर बांधलं. म्हणजे 50 लाख रुपये या तिघांनी मिळून 1 करोड मध्ये कॉन्ट्रीब्युट केले. आता राहिलेल्या 50 लाख मध्ये तुमच्या गावातील टोटल लोकसंख्या होती 100. त्यातून या तिघांना वजा केलं तर राहिले 97. मग आपण राहिलेल्या 50 लाखाला 97ने भागलं तर उत्तर येतं जवळपास 50,000. म्हणजे जो तुमचा पर कॅपिटा इन्कम म्हणजे पर माणसाची कमाई थोड्या वेळापूर्वी 1 लाख रुपये वर्षाची होती, ती खाली कितीला आली तर 50,000 रुपयाला. हीच मुळात गोम आहे. हाच नेमका प्रॉब्लेम आपल्या देशाच्या इकॉनॉमी सोबत पण आहे. आपल्या देशाच्या इकॉनॉमीचा आकडा आपल्याला चांगला वाटतोय, पण अदानी, अंबानी, शिव नादार सारख्या लोकांना यातून वेगळं केलं तर आपण जगामध्ये इकॉनॉमीमध्ये कुठेही लागत नाही. आणि याच गोष्टीचा नेमका आपल्याला कन्सर्न असायला हवे. पर कॅपिटा इन्कम आपलं खूप कमी आहे. जपान जगातील 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी आहे, पण त्यांचं पर कॅपिटा इन्कम आपल्यापेक्षा 12 पटीने जास्त आहे आणि गरीब आणि श्रीमंतामधील फरक जो आहे तो खूप कमी आहे. जे करून भारतामध्ये आपल्याला काय आहे, आपल्यामध्ये श्रीमंत आणि गरिबामधील फरक खूप जास्ती आहे आणि पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे. भारत आणि जपानचा पर कॅपिटा इन्कम मध्ये फरक बघूया. जपानचा पर कॅपिटा इन्कम आहे $35,500 प्रतिवर्ष, जवळपास $36,000 पकडू. आणि भारताचं पर कॅपिटा इन्कम आहे जवळपास $3,000.
म्हणजे जपान भारताच्या पर कॅपिटा इन्कम पेक्षा जपानचा एव्हरेज माणूस 12 पट जास्त कमवतो, किंवा वेगळ्या पद्धतीने बघायचं झालं तर भारतातील माणूस जितके पैसे वर्षाला कमवतो तितके पैसे जपानचा माणूस फक्त एका महिन्यात कमवतो. अजून यामधून आपण मिलेनियर्स बिलेनियर्स म्हणजे मगाच्या एक्झाम्पल मध्ये सरपंच किंवा ग्रामसेवकाला बाजूला केलेलं नाही आहे. ते जर बाजूला केलं तर आपली पर कॅपिटा इन्कम मला वाटतं फक्त $500 इतकीच येईल. कारण भारतातील 1% लोकांकडे 40% पैसा आहे आणि बाकीचा 60% पैसा हा राहिलेल्या 99% लोकांकडे आहे. मुळात लार्जेस्ट इकॉनॉमी वाढून काहीच होणार नाही. आपल्याला पर कॅपिटा इन्कम वाढवण्याची गरज आहे. भारत तेव्हाच विश्वगुरू बनेल जेव्हा आपलं पर कॅपिटा इन्कम वाढेल, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण लार्जेस्ट इकॉनॉमी, लार्जेस्ट जीडीपीच्या ढांगा हाकीत बसण्यापेक्षा काहीतरी करेक्टिव्ह मेजर्स घेऊ पुढच्या 15 ते 20 वर्षांसाठी, आणि त्यानंतर आपण लार्जेस्ट इकॉनॉमी बनण्याचं श्रेय घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर भारताने जपानला मागे टाकले हे खरं, पण ती ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना. ससा पळून पळून दमतो आणि झाडाखाली जाऊन झोपतो, आणि कासव संत गतीने मागून येतं आणि त्याला ओव्हरटेक करतं. तशीच गत भारत आणि जपानच्या इकॉनॉमीची झाली आहे. मुळात भारत आपल्या इकॉनॉमीला सुसाट पळवून जपानला मागे टाकलेलं नाही आहे, तर जपानची इकॉनॉमीची ग्रोथ थांबलेली आहे. त्यामुळे भारताने जपानला ओव्हरटेक केलं. जपानची इकॉनॉमिक ग्रोथ होते 1.5%नी, तिथेच भारताची इकॉनॉमिक ग्रोथ होतीये ती 6%नी. याचं मुख्य कारण आहे, भारताचे 3 कारणं आहेत ज्याच्यामुळे आपली इतकी ग्रोथ होतीये. त्यामध्ये आहेत एक तर यंग पॉप्युलेशन, दुसरं आहे आयटी, आणि तिसरं आहे मॅन्युफॅक्चरिंग शिफ्ट जी चायनामधून इंडियामध्ये होते लो लेबरसाठी. पण हीच एकेकाळी जपानची ताकद होती. जपानचं यंग पॉप्युलेशन त्यांची जी ताकद होती, आता तोच त्यांचा वीक पॉईंट बनला आहे. कारण ते सर्व लोक म्हातारे होत आहेत आणि त्यांच्याकडे यंग पॉप्युलेशन राहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना ह्या इकॉनॉमिक स्लोडाऊनला सामना करावा लागतोय. पण हाच मुद्दा, हाच मुळात इश्यू भारताच्या संदर्भात पण येऊ शकतो. आपण आता यंग जनरेशन किंवा यंगेस्ट नेशन इन द वर्ल्ड म्हणून मिरवतोय, पण पुढच्या 10, 15, 20 वर्षांनी आपली ही यंगेस्ट पॉप्युलेशन राहणार नाही. ते सुद्धा म्हातारे होतील आणि आपल्यालाही या वीक पॉईंटचा सामना करावा लागेल. त्यामुळे आपल्याला आत्ताच याचा उपाय करून कामाला लागण्याची सक्त गरज आहे. येणाऱ्या काळात आयटी भारताची ताकद राहील असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की एक, एआयने ओव्हरटेक करायला सुरुवात केली आहे, आणि नंबर 2 म्हणजे भारतात आयटी फक्त एकाच कारणामुळे आहे, ते कारण आहे चीप लेबर. ज्या दिवशी जगाला आपल्यापेक्षा कमी पैशामध्ये काम करणारी लोक भेटतील, त्या दिवशी जग भारतातून दुसरीकडे शिफ्ट होईल, यात काही शंका नाही. आणि आता चीन किंवा मलेशियासारख्या देशांनी ही सुरुवात नक्कीच केली. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे, भारत सगळ्यात मोठी जीडीपी आहे. या सगळ्या गोष्टींचा माज करत बसण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींचा अभिमान बाळगून पुढच्या 20 वर्षांचा प्लॅनिंग किंवा रिअलिस्टिक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ते होताना मला दिसत नाही. आपण जगातील मोठी इकॉनॉमी आहे, आपण जगातील यंगेस्ट पॉप्युलेशन आहे, आपण जगातील चौथी मोठी जीडीपी आहे, या गोष्टींचा आनंदच आहे. पण हा आनंद जोपर्यंत किंवा हा फायदा जोपर्यंत तळागाळातील गरीब किंवा मिडल क्लास माणसापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत भारत विश्वगुरू बनेल असं काही मला वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.